मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो। आज 8 ऑक्टोबर 2025 आज आपले अधिकारी साहेब पाटील साहेब पण आलेले आहेत आणि कोल्हे सर पण आलेले आहेत। पण पाटील साहेब पण काहीतरी मार्गदर्शन करतायत, तरी नक्कीच त्यांचे 2 शब्द आपण ऐकावे। शेतकरी बंधूंनो नमस्कार। दादा नमस्कार। आपण आलो आहोत श्री किशोर गोविंद चौधरी दादांच्या शेतामध्ये श्री क्षेत्र बोरणार इथे। तर दादांनी किती तारखेला दादा हे आपण 11 सप्टेंबरला लक्ष्मी इनपुटचं शिवाय टरबूज लावलेलं आहे। जवळपास 4 किलोची लागवड आहे ही। जवळपास क्षेत्र किती सांगता हे 15 एकर आहे। 15 एकर मध्ये मोसंबी मध्ये आंतरपीक म्हणून यांनी आंतरपीक मधून आपण घेतलेलं। तर बघू शकता आजपर्यंत कुठलाही खर्च, कुठल्याही फवारण्या, कुठल्याही खत कीटकनाशक न वापरता आज प्लॉटची कंडिशन वादळी वाऱ्यात पावसामध्ये सुद्धा बघू शकता सर्वाइव्ह करून गेलं ते, खरंच करून गेलं। दादा शूट घेऊन घ्या किती। आणि हे पण दाखवा, त्यांचं रोपही दाखवा आणि बेड लावलेलं आहे। बी लागवड केलेली आहे आपण पूर्ण। तर बघू शकता आणि बेड केल्यानंतर त्याचा बेनिफिट काय आपल्याला मिळतोय। बेड केल्यामुळे तुम्हाला झाडांची ग्रोथ पण नक्कीच चांगली दिसते। तरी पावसाचा खूप त्याला धैमोस झाला होता त्याच्यावर डायरेक्ट। तुम्हाला काय वाटलं दादा या व्हरायटी बद्दल? नाही, मी घेतानाच कोल्हे साहेब तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हाच मी एकच सांगितलं, साहेब तुम्ही आलेत ना, मला तुमच्याकडनं बियाणं घ्यायचंय, खतम। तुम्ही व्हरायटी बद्दल खूप छान आहे, खूप सुंदर आहे। आपण तर पाहतो ऑर्गॅनिक मध्ये ते पूर्ण सर्वाही करताय, म्हणजे नो केमिकल नो फर्टिलायझर या तत्वामध्ये आजची झाडाची ग्रोथ पाहिल्यानंतर तर खरंच तब्येत खुश होऊन जाते। म्हणजे इतका पाऊस सहन करूनही ते झाड सर्वाइव्ह करतंय, ही खूप मोठी गोष्ट आहे। तुम्ही समाधानी आहात? 100% समाधानी। कोल्हे साहेब बोलतायत आपल्याला, कोल्हे साहेबांना मार्गदर्शन। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण किशोर भाऊ चौधरी मुक्काम पोस्ट बोरनार, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव यांच्या शेतामध्ये आता उभे आहोत। इथे किशोर भाऊंनी लक्ष्मी इनपुट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या कंपनीचा आमच्या शिवाय म्हणून व्हेरायटी लावलेली आहे कलिंगडाची। ही आईस बॉक्स सेगमेंटमधली व्हेरायटी आहे। फळाचा सरासरी वजन 6 ते 8 किलो येते आणि फळाचा कालावधी जो आहे, पिकाचा कालावधी हा 60 ते 70 दिवसाचा कालावधी आहे। हा आईस बॉक्स सेगमेंट आहे, याचा TSS चांगला आहे, खायला अतिशय गोड फळ आहे, लांबच्या मार्केटला वाहतुकीसाठी एकदम योग्य फळ आहे। तर किशोर भाऊंनी इथे जी लागवड केलेली आहे ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने मोसंबीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे। टोटल इथे जे लागवडीचं क्षेत्र आहे हे पूर्ण 15 एकराचं क्षेत्र आहे। स्टेप बाय स्टेप सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे मागच्या 15-20 दिवसापूर्वी इथे एवढा पाऊस झालेला आहे की अक्षरशः शेतामधून गुडघाभर पाणी वाहत होतं। बरोबर आहे। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये किशोर भाऊंचं नियोजन आणि योग्य व्हेरायटी ह्या दोघांचे जो ताळमेळ जुळलेला आहे, यामधून आपल्याला असं वाटतं की आता पुढे भविष्यामध्ये उत्पन्न खूप चांगलं येईल आणि त्यासाठी मी किशोर भाऊंना लाख शुभेच्छा देतो। थँक्यू। पाटील साहेब आणि कोल्हे सर, तुम्ही माझ्या शेतात आले, व्हिजिट दिली, मलाही फार आनंद झाला। मी रोप पाहून तर माझी पण तब्येत एकदम खुश होते। तरी सर्व माझ्या यूट्यूब व्ह्युअर्सला विनंती करेल का तुम्ही पण थोडंसं ऑर्गॅनिककडे वळा, आणि जेणेकरून आपला शेतकऱ्याचा खर्च कमी होईल, हा त्याच्या मागचा उद्दिष्ट राहणार आहे। का कमी खर्च केल्यानंतर चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करू, कारण की भरपूर भरमसाठ खर्च चालू झालेला आहे। तरी कॅमेरामन पण आता शूट करतोय, व्हिडिओ पूर्ण रोपांची क्वालिटी दाखवायचा प्रयत्न आपण करतोय। आणि कोणी इच्छुक शेतकरी जर शेतात यायचं असेल, माझ्या शेताला व्हिजिट, सुमन फार्मला व्हिजिट द्यायची तर नक्कीच यावं, त्यांचं मी स्वागतच करेल। आणि एवढं तुमचा मोबाईल त्याच्यानंतर मग आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच मला सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कोणाला शेअर करता आलं, चांगलं वाटलं असेल तर नक्कीच शेअर करा। नमस्कार।